तुझ्या हाताला झालेली जखम खोटी आहे? अरे मी का करल असं? तू काय करायचं बाकी ठेवलंयस? दिग्रसकरांच्या घराचा आकडा बनवून ठेवलाय तुम्ही? नाही नाही मोठ्या बाई. नाही म्हणजे अगं हिनच त्रास दिला ना तुला. त्रास? असं का म्हणताय तुम्ही? मला असं नाही म्हणायचंय. म्हणजे ना तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. अगं मग नेमकं काय म्हणायचंय तुला? आई अहो, मी चुलीत लाकडं टाकायला गेले होते ना, तर इंद्रायणी ते पटकन मागून धावत आल्या आणि खूप मोठा अपघात टळला हो. म्हणजे माझा पदरनं पेट घेणार होता. त्या आल्या म्हणून वाचले मी. ते सगळं विझवता विझवता माझ्या हाताला चटका लागला. हो ना इंद्रायणी ताई? अहो सांगा ना तुम्ही. इंदू, अगं मग तू नाही का म्हणालीस? हा आई, आता इंद्रायणी ताईंनाही गैरसमज झाला असेल ना. आणि इंद्रायणी ताई कधीच स्वतःचं कौतुक करत नाही, हो ना? थँक्यू सो मच इंद्रायणी ताई. आज तुम्ही नसतात ना तर काय झालं असतं माझ्यासोबत देवालाच माहिती. जीव वाचवलाय तुम्ही माझा. थँक्यू. आज सोडून दिलं तुला. आज माझा मूडच नव्हता ग. पण ह्या सगळ्यांनी तुला सोलून काढलं असतं याची मी व्यवस्थित काळजी घेतली असती. हा, माझ्याशी पंगा घेऊ नकोस, कळलं? ते वाळवीचं वगैरे सगळं झालं ठीक आहे, पण अजूनही बाबांच्या पोथीचं काय? पोथी अजूनही मिळालेली नाहीच आहे. बाप रे. आता काळजी करू नका महाराज, पोथी सुरक्षित आहे. अशी कशी सुरक्षित राहील? अख्ख्या घराला इथं वाळवी लागली. पोथी तर घरातच आहे ना, मग ती कशी सुरक्षित राहणार आहे? वाळवी लागलीये पण पोथी घरातच नाही. पोथी घरात नाहीये? अगं पण मग आहे कुठं पोथी? सुरक्षित ठिकाणी.
महाराज, ही तुमची साधना, तुमचा विश्वास, तुमचा देव आणि तुमची अतूट श्रद्धा आहे बघा. तुम्ही आयुष्यभर ही संपत्ती जपली आणि तिचं रक्षण करणं मला माझी सगळ्यात मोठी जबाबदारी वाटते. इंदू, बाबांनी दिलेला हा आशीर्वादच माझ्या जगण्याचा खरा आधार आहे. का सांगता येणार नाही, पण मला ही पोथी विठुराया चरणी ठेवावीशी वाटली. अगं विठुरायानीच तुला ही सद्बुद्धी दिलीये बाळा. विठुराया, पाठी राखा. महाराज, दिग्रसकरांची ही संपत्ती अक्षय आहे, कारण चांगल्या गोष्टींचं रक्षण स्वतः विठुराया करतो. इंदू, अगं एवढी वाळवी लागली आणि त्यानं इतकं नुकसान झालं हे ऐकूनच माझी तंतरली आहे बघ. मी लगेच घरात पेस्ट कंट्रोल करून घेतलं, म्हणजे पुढे जाऊन रिस्क नको ना. इंदू, अगं कुठं लक्ष आहे तुझं? हे बघ, मेन माणसांचं कार्यकर्त्यांच्या बोलण्याकडे लक्ष असलं पाहिजे. बरं, तू एवढ्या अर्जंट मध्ये बोलून घेतलंस ते कशासाठी? काय बोलावून कसं बोलावं ना मला कळत नाहीये बघ पप्या. इंदू, तुझी चल बिचल, तुझी परिस्थिती दिसतीये माझ्या डोळ्यांना, पण जे आहे ना तुझ्या मनात ते येऊ दे बाहेर. पण तू हे बघ, अरे पण काय, फंट्या गँगचा लाईफ टाइम मेंबर आहे मी. भाऊ म्हणतेस ना मला, तर मग काही लपवायचं नाही. सांग, तू विश्वास ठेवणार असशील तर सांगते. नमनाला किती तेल लागतं? हा, तेलाचा भाव काय आहे माहिती का आपणास? हा, प्लीज मस्करी नको. ओके, मस्करी नाही. बघ, आहे मी, तू सांग, मी ऐकतो. पप्या, मला कायमच ती श्रीकला रॉंग मुलगी वाटत आली आहे बघ, दुष्ट. पण आता कळतंय की ती फक्त दुष्ट नाहीये, तिच्याकडं कसली तरी पावर आहे बघ. म्हणजे ते लहानपणी आपण पुस्तकात वाचायचो तसं का? म्हणजे एखादी पावर, जादू, सुपर पावर, ते तांत्रिक मांत्रिक असतात असं म्हणायचंय तुला? ते माहित नाही, पण तिच्याकडं कसली तरी ताकद आहे हे नक्की आहे. ताकद आहे म्हणे, हे असं नाही करायचा. तू काय म्हणली? मस्करी करायची नाही. हा? मग हे असं तू जोकिंग करणार का? मी आधीच सांगितलं होतं ना, विश्वास ठेवणार असशील तर बोलते. अगं पण हे असं अगं बिग काही नाही. पप्या बास, अरे कधीतरी समजून घ्या ना. मी बिनबुडाचं बोलते का कधी? ऐकून तर घ्या माझं. आदूला बोलायला गेले तर तो चिडत राहतो माझ्यावर, म्हणतो मी श्रीकलावर कायम डाऊट घेत राहते. अरे समजून घ्या ना मला, नीट ऐकून घ्या माझं. मला काहीही सांगायचं नाही आणि मी आता काहीच ऐकणार नाहीये, कळलं? मी जे जे काही करायचा प्रयत्न करते ना, ती इंद्रायणी मला मात देते हे ढळढळीत कळतंय मला. हे बघ श्रीकले, मला काही बघायचं वगैरे नाही आता. तुम्हाला कळतंय का, आपला सगळा प्लॅन फेल गेलाय, टोटल फेल. सगळं घराला वाळवी लागली होती. तरी त्या व्यंकटच्या बापाची पोथी तशीच्या तशी शाबूत आहे. अरे राहू दे ना शाबूत, काय फरक पडतो त्याने?
आणि काय आहे काय त्या पोथीमध्ये एवढं हं? आणि असंही आपण त्या दिग्रसकरांच्या घराचं केवढं मोठं नुकसान केलंय. त्यांचे डाग दागिने आपण लंपास केले. एवढा मोठा विजय हा आपला. हेच 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 कारण आहे बाबा. इतकी वर्ष दिग्रसकरांना तुम्ही हरवू शकला नाहीत ना, त्याचं हे कारण आहे. श्रीकला, मापात राहायचं आणि बापाशी मर्यादेतच बोलायचं. मग विचारांच्या मर्यादेचं पण करा काहीतरी आधी. हं? हे असं दागिने लंपास करणं आणि काय फर्निचर खराब होणं, कागदपत्र खराब होणं, ह्या सगळ्यांनी ते फक्त फायनान्शियली वीक होणार आहे. हे नुकसान ना कधी भरून निघेल, पण ह्या सगळ्याचा त्या व्यंकट महाराज आणि इंद्रायणीवर काही परिणाम होणार आहे का? नाही ना. आज जर ती पोथी नष्ट झाली असती ना, तर तो व्यंकट मेंटली अनस्टेबल झाला असता, आयुष्यातून उठला असता तो. व्यंकट महाराज ढासळले हे पाहून त्या इंद्रायणीची सगळी शक्ती संपली असती आणि दिग्रसकरांना संपवणं हाच माझा मुख्य उद्देश आहे. मेन उद्देश चोरीचा नाहीच आहे अरे पप्या. शत्रूला दिग्रसकरांच्या मुळावरच घाव घालायचंय. ज्या दिवशी हे सगळं घडलं तेव्हा एका बाईला घरातून बाहेर पडताना पाहिलं मी. बाई, अगं पण ती श्रीकला होती हे कशावरून? मी सांगते म्हणून. इंदू, तू एवढ्या कॉन्फिडन्सने नको बोलू. हा, हे बघ, त्या श्रीकला वहिनींच्या घरी आपण धाड मारली, तोंडावर पडलोय आपण एकदा. आठवतंय ना तुला? ते कसं विसरू शकते रे मी. पण पप्या, मी माझ्या डोळ्यानं तिला दागिने ठेवताना बघितलं होतं. ती श्रीकला लई कारस्थानी. ही वाळवी सुद्धा तिनेच लावली असणार आहे. काय? अगं पण कशावरून? ती काळी गोळी तूच ठेवली होतीस ना ग? मला तर काहीच माहिती नाही इंद्रायणी ताई. काहीच माहिती नाही. माझ्या घराचं नुकसान करायचा विचार जरी केलास ना तर काय? इंदे, अगं माझं डोकं ना पार पार भंजाळून गेलंय बघ. ते लॉक झालंय म्हणतात ना, तसं झालंय. माझी पण परिस्थिती काही वेगळी नाहीये पप्या. व्यंकू महाराज म्हणतात तसं, सुष्ट दुष्ट, चांगल्याचा आणि वाईटाचा संघर्ष कायम चालू असतो. इंदे, म्हणजे मी अंधश्रद्धा वगैरे काही बोलत नाही आणि मी ते मानत पण नाही, पण या डाळीत नक्कीच काहीतरी काळ आहे. ती श्रीकला नक्की काहीतरी करते, पण असं काहीतरी करते जे सरळ सामान्य नाहीये. इंदू, पण तू हे सिद्ध कसं करणार आहेस? ते या क्षणी मला सांगता यायचं नाही, पण मला व्यंकू महाराजांची खूप काळजी वाटते रे. तिने तिचा पहिला घाव व्यंकू महाराजांच्या पोथीवर घातला आणि तो फसला. म्हणजे आता तिचं पुढचं टार्गेट नक्कीच व्यंकू महाराज आहेत. काय? तिला लवकरात लवकर सगळ्यांसमोर एक्सपोज करावंच लागणार आहे. तिच्या गेमचा दी एंड आता झालाच पाहिजे. दी एंड? इम्पॉसिबल. गोंधळाची अशी धूळ उडवेल ना की माझं लक्ष कोण आणि आघात कोणावर, ते त्या इंद्रायणीलाच काय.
कोणालाच कळणार नाही. तू त्या वेंकू महाराजांवर वार करणार आणि ते तिला कळणार नाही हे? जे माझ्या जन्मदात्या बापालाच कळलं नाही ते तिला काय कळणार आहे? काय म्हणायचं काय तुला? मी व्यंकू महाराजांवर नाही, त्यांच्या एकुलत्या एक मुलावर वार करणार. श्रीकला, तो तुझ्या बाजूने आहे, शिवाय तुझा नवरा आहे. तू त्याच्यावर वार करून अप्रत्यक्षरित्या इंद्रायणीला स्ट्रॉंग करतेस. आपल्याला ज्यातलं कळत नाही ना त्याबद्दल बोलायचं नसतं. मला चांगलंच माहितीये मी काय करतेय ते. आणि फक्त गोपाळच नाही, ती इंद्रायणी सोडून अख्खं दिग्रसकर कुटुंब माझ्या मुठीत आहे. कळलं? गोपाळ माझा फक्त एंट्री पास होता. असो रत्ना, आपल्याला अजून अर्क लागेल. अशा गोष्टी फुकट होत नाहीत श्रीकले. फुकट? प्रत्येक वेळी किंमत मोजलीये मी, आणि वेळच्या वेळी तुला पैसे दिलेत. पण यावेळेस जास्त लागेल. मिळतील. तुला हवी ती रक्कम मिळेल आणि योग्य वेळेत मिळेल. ओके? आलेच. एवढाच? आपल्याला भरपूर अर्क लागणार आहे. तयारी करा. ठीक आहे. हा अर्क म्हणजे झाडफूक तंत्रमंत्र नाहीये, औषध आहे. माझं शास्त्र आहे त्यामागे. पैशासाठी करते मी हे. बरं इंदू, अगं बराच वेळ झालाय, मी निघतो. काय उद्या तालुक्याला तहसील ऑफिसला जायचंय एकाला घेऊन. एक रिक्वेस्ट होती पप्प्या. अगं मेन माणसांनी रिक्वेस्ट नाही, अशी आज्ञा करायची असते. आज्ञा. बोला. तू जरा व्यंकू महाराजांसोबतच राहा, त्यांच्यावर लक्ष ठेव. इंदू, अगं ही सांगण्याची गोष्ट नाहीये. बरं मग मी एक काम करतो, तालुक्याचा प्लॅन आत्ताच कॅन्सल करतो. व्यंकू महाराजांच्या सोबत एकदम सावलीसारखा उभा राहतो मी. बघ पप्प्या दादा, कसे आहात तुम्ही? मी मजेत. तुम्ही कशा आहात? एकदम आनंदात. पप्या दादा, तुम्ही लोकांच्या मदतीला धावून जाताना हा तुमचा गुण फार आवडतो आम्हाला. हाडाचे कार्यकर्ते आम्ही. अहो आमचं कामच आहे ते. इंद्रायणी ताई, तुम्ही खूप म्हणजे खूप लकी आहात. अहो किती चांगली माणसं जोडलीत तुम्ही, घरातही बाहेरही. कसं जमतं हे सगळं तुम्हाला? हा नाही, मला ना तुमचं फार म्हणजे फार कौतुक वाटतं. कौतुक वाटतं? थँक्यू. पण तू इतक्या रात्रीची कुठून आलीस? मी शेळकेवाडीत रात्रीचा वर्ग घ्यायला सुरुवात केलीये ना. तुमच्याकडूनच सेवेचा वारसा घेतेय. अरे बापरे, फारच उशीर झालाय हो. लक्षच नव्हतं माझं. आई थांबल्या असतील जेवायच्या. तुम्हाला माहितीये पप्या दादा, मी आल्याशिवाय आई कधीच जेवत नाही. माझ्यासाठी थांबून राहतात. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला चांगलंच माहितीये ना इंद्रायणी ताई.
बरं येऊ मी? हा भेटूया आता. बाय. भेटू.